काय लय, हे आपले ना पेरू झाड आहे आणि झाडाच्या तिथं अगं हे ते ना एक पक्ष्याचं घरटं आहे. त्याला आम्ही काय म्हणतो कोठं म्हणतो. त्यात काय पक्षी लहान म्हणजे नाही का, पक्ष्याचा जन्म झाला, मोठा झाला, पक्षी उडून गेला आणि हे आता असंच पडले. तर चला आता इथे पेरू आहे, तर जरा धुवून घेऊया धुवून. काय पाहिजे रे? हा ऐ चिमडी, मोगरा कसा फुललाय बा. काय पाहिजे शेंबड्या? कुठं जायचं? थांब, जाऊ नको माझ्या आधी, थांब, मला येऊ दे की. एकटाच चालला आहे मला. वाव, कसलं मस्त वातावरण आहे. सकाळचे किती वाजलेत माहिती आहे का तुम्हाला? ते बा 6:30 वाजलेत. तर चला आता जाऊया मस्तपैकी व्यायामाला. ते पहा मस्त कसा परिसर आहे, आपला चिंचेचं डौलदार असं झाड. सकाळ सकाळी ना व्यायाम करायला पाहिजे बरं का. पण सकाळ रोज एक दिवस उठायला वगैरे वाटत, पण रोज रोज उठायचं म्हणलं की कंटाळा येतो. चिम्या चिम्या कुठे गेलं तर रे रताळ्या. चला, कसं आहे, सूर्य नेमका आज ह्या बाजूला आहे. आज म्हणजे रोज ह्या बाजूला असतो. चला चला जाऊया नदीच्या घाटावरती व्यायाम करला. ही आपल्या गावातील स्मशानभूमी आणि स्मशानभूमी शेजारी ही जुनी स्मशानभूमी आणि ही आता नवीन झालेलं काम. तर इकडनं जाऊया, जरा तुम्हाला नदी दाखवतो आपली कशी आहे. आता हा व्हिडिओ कोणत्या व्लॉगमध्ये टाकेल हे माहीत नाही बरं का, पण बघू जसं मला शक्य होईल तसं त्यात टाकतो. कशी नदी, कसं आहे वातावरण, हे पा पक्षी कसं सकाळ सकाळ पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यांना पेरू टाकू का? मला वाटतं हा पेरू त्यांना टाकतो, पक्ष्यांना खातील तरी ते. आपण तर काय कायमच खात आलोय. पक्षीची मेने उठून लावला. चला, आपला बोक्या कुठे गेला काय माहिती. बोक्या इकडेच कुठेतरी असतो बरं का, आपला नदीच्या कडेला फिरत असतो. बघायला पाहिजे कुठे येतो. यायची मी थांबी, एकटा नको जाऊ पुढं काय भानिया. ऐकत नाही काय नाही. इकडे चाललं ना असं वाटतं जंगलात चाललंय, जंगलात. कसं आहे हा चिमे आहे ना, ऐकत नाही बघा. माझ्या आधी पुढे गेला तिकडं. काय होतं बाकी काय नाही. इकडे ना दुसरे 2-4 कुत्र्यांची टोळी असती. इकडे जाण्यापेक्षा आपल्या रोजच्या ठिकाणी जाऊया पहिलं. चिमेला इकडे बोलू, थांबा. अय बॅकली, चल इकडे. आता हे ठिकाण जे आहे ना, हे म्हणायलाच रोजचं ठिकाण झाले, पण इकडे येणं होत नाही सहजासहजी. कितीतरी दिवस झाला असं इकडे आलोच नव्हतो मी. म्हणजे पहिला प्रश्न असा असतो की उन्हाळ्यामुळं इकडे येणं होत नाही, आणि दुसरा कामाने वेळ भेटत नाही. कसं आहे का? एक नंबर. अंगावरती काटा आला. खरं इतकं छान थंडगार असं वारं आहे. इकडनं हे आपलं तुम्हाला दिसतो ना, हा समोर कमानी घाट आहे. प्री वेडिंग शूटला बरेच जण येतात बरं का. हा कमानी घाट, हे तुम्हाला दिसत असेल ना, हे वरती शनी मंदिर. हे फुलगाव, हा श्रुतीसागर आश्रम.
आणि ही फुलगावची स्मशानभूमी वगैरे, म्हणजे एक प्रकारे फुलगावचा परिसर. आणि इकडनं सूर्योदय होते. कसं मस्त आहे, एक नंबर. कसं आहे, एक नंबर छान असं वातावरण. तर आता आपण काय करूया, जाऊया ह्या चिम्याच्या आहे ना डोक्यात. चिम्या, काय कुठं गेलता रे मूर्खा, जरा ऐकत जा की. चल इकडं, चल वर चल. चिम्या बघितलं कसं आहे का इथं. चला जरा व्यायाम करायचा वरच्या काठावर. मला वाटतं इथं हे चिव माऊ नाही तास दोघं पण. अरे वा, असं छान झालं बरं का इथं. आज छान झाले. चला आता आपण जरा आपला व्यायाम करूया इथं मस्तपैकी जरा. तर कसे जरा मस्तपैकी का सकाळ सकाळ व्यायाम केला पाहिजे यार. पण ते ना, मगाशी तुम्हाला म्हटलं तसं वेळ भेटत नाही. किंवा एक माणसाचं कसं होतं की इच्छा असून सुद्धा कधी कधी ना नाही माणसाला व्यायाम करता येत. आणि नाही वेळ भेटत, नाही उरकत, असं होतं. तर चला जरा एक 5 मिनिटानं पटपट पटपट व्यायाम करूया. A few moments later. इकडे चल जरा व्यायाम कर. नुसता बोंबलं तिकडे इकडे फिरतो. फटकू जरा अरे. हां, अंगावर उकड्या मारू, गपसर कपडे खराब करतो तू. कपण्याची मॅरे कपडे खराब होते बा. इकडे तू, इकडे 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 चल, इकडे इकडे चल, इकडे पटकन चल. कोण आलं इकडे, चल. कोण आले का नाही आले, चल इकडे, इथे इथे चल, इथं व्यायामाला पटकन चल. चल इकडे बा, उभी चल, इथं बस व्यायामाला चल. हां इथं थांब, इथं थांब, इथं चल. तुला व्यायाम येतो ना, येतोय कशी व्यायाम. इथं जरा थोडंसं चांगलं, इथं बसूया आपण. जा बस इथं जरा, थांब जरा पुढं बस. थांब जरा, थांब इथं, थांब, जाऊ नको कुठं. A few moments later. चिमोय, अरे थांबू गडू इकडे. चला जरा ना व्यायाम झाला आहे. आपण काय करूया आता, काही राहिलं नाही तर माझं नाही काय राहिलं. चला आता काय करूया, जरा आहे ना मस्तपैकी हा जो पेरू आहे का, हा या नदीतील ना जे मासे बिस आहे त्यांना टाकू, बघू खातात का नाही. पण त्याला टाकण्याआधी ना जरा फोडून टाकू. हा जो पेरू आहे ना, हा मस्तपैकी आपण तोडू आणि माशांना खायला टाकू, बघू ते खातात का. जर बारीक बारीक तुकडे करून टाकतो. छोटे छोटे भाइयों के बड़े बड़े भाइयों. काय रे डारली घ्या, तुला खायचं का पेरू. अरे जर तू खा, जर बघा आवडतं, खा. आवडतं का बघाय तुला, खा की, खरं चांगलं आहे. खेळतो काय त्यासोबत, दे इकडे चल. मग तू गपना येडेगत काय करतो, इकडे दे की. काय काय बरं, दे इकडे चल. तो नाख्या नको मारतो, दे इकडे चल. तू नाही नको करत, तू नसून आवडतं नको. इकडे दे, इकडे दे ना, दे ना, दे ना, दे की, दे 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 बा. देचीमध्ये गप. दात लाग, सर सोड मूर्खा, सर तुझ्या नका लागते सर. तो तुझ्या डोक्यात फरक का रे, तो किती जोरात नका लागत. चक्रमगत करतोय काय, तर डोक्यात फरक होतो का. खायचं खाल्लं का नाही, नको गप सर. खाऊ दे, प्रिया माशांना खाता येणार नदीतल्या. तुझं असं आहे, तुझं तू नाही खायचं आणि दुसऱ्याला द्यायचं नाही, मूर्खा. कधी कधी तू खेळा पाहिजे ना, मला इथं नाक्या बिक्या लागते ना. कसं काय तुला, तू का ना मग कळत नाही रे. जर तू पिरू आणि इकडे चल. चिम्या आणि तू पिरू आणि इकडे चल, जा माशाने टाकात पळ. ना 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 ना. कसं आहे आमच्या गावचं वातावरण, किती वेळ या, किती शांततेत बसा. देशील गड्या बिड्या हात टाकून माझं.
इथं शांत नाही बसायचं. आयु हे बघ चिमे लाल झालं काय बन्या. त्या बापाने असं खेळलं होतं का? हां हे बघ चिम्या बहुत गपके तुझ्या यायला परत नक्की लागतात. येडे घरचे मी तू इकडे थांब, जाऊ नको इकडे. चला आता घरी जाऊया आणि पुढलं कामाचं उरकूया. आज बकरीची सुट्टी आहे. अशी बकरीची सुट्टी काल होती, पण काल एकादशी असल्यामुळं शासनानं कालची सुट्टी आज दिलेली आहे. तर ह्या गोष्टीवरती तर जाऊया आता, मस्तपैकी फिरूया, कुठंतरी पाहू, काहीतरी नियोजन करूया.